महाराष्ट्राला ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा लाभला आहे. तुम्हाला देव, दानव आणि त्यांच्यातील युद्धाबाबत माहिती असेलच. देवांचे गुरु होते बृहस्पती, तर दैत्याचे गुरु शुक्राचार्य होते, अशी पुराणात नोंद आहे. दैत्यगुरु शुक्राचार्य यांचे एकमेव मंदिर महाराष्ट्रात आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या गुरु शुक्राचार्य मंदिरात शुभकार्य, विवाह करण्यास कोणताही मुहूर्त लागत नाही, असे हे जगातील एकमेव मंदिर आहे अशी मान्यता आहे. तर आपण जाणार आहोत याच मंदिरास भेट देण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता चला बघूया पुढील माहिती. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव बेट हे गुरु शुक्रांचे कर्मस्थान म्हणून ओळखले जाते. याच ठिकाणी त्यांनी तप व वास्तव्य केले होते. या भूमीवर त्यांचे आश्रमही होते, अशी नोंद इतिहासात सापडते. दैत्यगुरु शुक्राचार्य हे महर्षी भृगू यांचे पुत्र तर ब्रह्मदेवांचे नातू होते. शुक्राचार्य यांनी महादेव यांना प्रसन्न करून संजीवनी मंत्र प्राप्त केला होता. हे पाहून देवांनी बृहस्पतीपुत्र कच याला शुक्राचार्य यांच्याकडे पाठवले. जिथे कच याने संजीवनी विद्या प्राप्त केली ते स्थान म्हणजे शुक्राचार्य मंदिर होय. गोदावरी नदीच्या किनारी गुरु शुक्राचार्य यांचे समाधी मंदिर आहे. या गुरु शुक्राचार्य मंदिरात शुभकार्य, विवाह करण्यास कोणताही मुहूर्त लागत नाही, असे हे जगातील एकमेव मंदिर आहे. अगदी सिंहस्थ काळ असला तरीही येथे लग्न लागतात. आजही या मंदिरात मुहूर्त वेळ, नक्षत्र यांचे कोणतेही दोष न लागता 12ही महिने विवाह सोहळे होतात. गुरु शुक्राचार्यांच्या मंदिरासमोर पेशव्यांनी वाड्याच्या अवशेषातून देवळाच्या ओवऱ्यापूर्वी बांधलेल्या असून समोर विष्णू गणपती यांची मंदिरे आहेत. दोन्ही मंदिराच्या मध्यात संजीवनी पार उत्तर पूर्वेस कच देवाचे मंदिर असून संजीवनी मंत्र देतेवेळी भगवान शंकर त्र्यंबकेश्वर येथे गुप्त रूपाने आले असे मानले जात असल्याने प्रतित्रंबकेश्वराचे मंदिर येथे आहे. महाशिवरात्रीच्या काळात येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. तर मित्रांनो, ज्यांना माहीत नाही त्यांना प्रश्न तर नक्कीच पडला असेल की या मंदिरात जायचं कसं. तर काळजी करू नका, मी सांगतो. शिर्डी साईबाबा मंदिरापासून नगर मनमाड हायवेवर हे बेट कोपरगाव स्थान 15 किलोमीटर अंतरावर आहे. शिर्डी येथे आल्यास जवळच असलेल्या दैत्यगुरु शुक्राचार्य यांची समाधी मंदिरास अवश्य भेट दे. तर मित्रांनो, या मंदिरात वर्षभर विवाह सोहळे होत असतात. या सोहळ्यासाठी येथे खास मंडपाची व्यवस्थाही आहे. वधू व वर पक्षासाठी देवस्थानातर्फे खोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. देवस्थानच्या वतीने गरीब, अपंग वधूवरांचे येथे मोफत विवाह सोहळे पार पाडले जातात. याशिवाय महाशिवरात्रीचा उत्सवही येथे मोठ्या प्रमाणात साजरा होतो. परम सद्गुरू शुक्राचार्य महाराज यांच्या सेवेसाठी वापरलेल्या पुरातन वस्तूंचे संग्रहालयही या ठिकाणी आहे. तर मित्रांनो, हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर व सबस्क्राईब करायला काय विसरू नका. आता भेटूया पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.